नमस्कार। आताची सर्वात मोठी बातमी निघून येत आहे। मनोज जरांगेमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान। छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र। त्या वक्तव्याने आता वाद पेटणार। तर बघा, आपण समोर आता माहिती बघूया। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्ध पुन्हा रंगण्याची शक्यता आहे। जरांगे पाटील यांच्या चलो मुंबईचा पवित्रा आणि भुजबळांचा जरांगेचा आंदोलनावरची टीका यांचा जणू योग्य जोडून आलाय। त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्धाची ठिणगी पडली आहे। छगन भुजबळ यांनी पहिली तोफ डागली आहे। भुजबळ यांच्या वक्तव्याने वाद रंगण्याची शक्यता आहे। भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर चांगलेच तोंडसूक घेतले आहे। चलो मुंबईचा पवित्रा आणि भुजबळांच्या जरांगेच्या आंदोलनावरची टीका यांचा जणू योग्य जोडून आला आहे। त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे। आरक्षण पुन्हा बहाल। माझी नाराजी त्या ठिकाणी आहे। ओबीसी आणि सभागृहावरील संकट दूर झालेलं आहे। आमचं आरक्षण आम्हाला पुन्हा बहाल केलं गेलं आहे। 8 कोटी जनतेचा आनंदाचा क्षण आहे, कारण सुप्रीम कोर्टानं आमचं आरक्षण आम्हाला दिलंय, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आनंद। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। कोणीही नाराज होण्याची गरज नाही। आमचं आरक्षण 1984 आणि 1995 पासून मिळालेलं आहे। यामध्ये काही लोकांनी फांद्या मारून कोर्टात जाऊन अडचणी निर्माण केल्या, त्यामुळे आमचं आरक्षण खालीवर होतं। सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलाय त्यावर कोणीही नाराज होण्याचं कारण नाही। हा क्षण आनंदाचा असल्याचे ते म्हणाले। मराठा समाज आरक्षण। मराठा आरक्षणाविषयी त्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली। जे झालंय ते होतंय ते तुमच्या समोर आहे। जे नवीन नेते उभे राहिलेत ते काही निर्णय घेत आहेत। अनेक वेळा अभ्यासही नसतो। आरक्षण कशाला म्हणतात, हे द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, सुप्रीम कोर्टानं आणि आयोगाचा निर्णय काय आहे, महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती काय आहे, त्याचा अभ्यास ज्यांना आहे ते नाराज होत नाही। ज्यांचा अभ्यास नाही त्यांना काय वाटतं त्याची पर्वा करण्याचं काही कारण नाही, असा टोला छगन भुजबळांनी लगावलाय। मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण दिलंय। मराठा समाजाचे आरक्षण फडणवीस सरकारने मान्य केलंय। आमचं म्हणणं आहे की तुमचं आरक्षण तुम्ही सांभाळा, त्याचा तुम्ही फायदा करून घ्या। गोरगरीब आणि भटक्या विमुक्त जनतेचे आरक्षण त्यांना सांभाळून घ्या, त्यांना सहकार्य करा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। अनेक नेते निवडून येतात ते मराठा समाजाचे आहे। त्यांनी यापूर्वीच कुणबी सर्टिफिकेट घेतलाय, तरीसुद्धा ओबीसी बाजूने लढताना ते ओबीसी बाजूने लढत नाही, ते विरुद्ध बाजूने लढतात। तुम्ही ओबीसी सर्टिफिकेटवर कायदा घेतलाय तर तुम्ही ओबीसी बाजूने लढा। ओबीसींवर अन्याय होतोय। एकतर ओबीसी जागा घ्यायचा आणि जागा घेऊन तिथं बसून पुन्हा ओबीसीला विरोध करायचा, असा आरोप त्यांनी केला आहे। मनोज जरांगे यांच्यावर घणाघात। मनोज जरांगे यांनी सक्रिय होऊन काही फायदा नाही। मराठा समाजाचे जास्तीत जास्त नुकसान त्यांनी केलंय, अशी टीका छगन भुजबळांनी केली। प्रत्येक गावागावातील मराठा समाज बांधवांना आणि गावातील वातावरण बिघडवण्याचे काम त्यांनी केलं आहे। दुसरं काही झालं नाही, अशी बोचरी टीका त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर केली। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।